नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख यांच्याकडे. डॉक्टर हेमंतराव देशमुखांचा परिचय महाराष्ट्राला आहेच. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, गाढ अभ्यास असणारे एक व्यक्तिमत्व की जे दोंड्याच्या शहरामध्ये त्यांनी राहणं पसंत केलं आणि जी जुलमी राजवट होतं त्याच्या विरुद्ध सातत्याने 40-50 वर्ष लढा देत आहेत. अनेक कष्टकऱ्यांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढा देत असताना आज उद्योगपकाळामध्ये त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं. पोस्को, घरकुल, सरकारी कामात अडथळा, अनेक वेगवेगळ्या खोट्या केसेसच्या त्यांना सामोरे जावं लागलं. त्याच्या सर्वात मोठा फटका त्यांना बसलेला आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नानासाहेब, आपण अनेक वर्षे जर राजकारणात काम करत आहेत, आपण लोकशाही मानणारे आहोत, संविधान मानणार आहे, परंतु ईडी CBIच्या माध्यमातून जे अनेक संकटे आली त्याच्यामुळे अनेक मोठे मोठे नेते भारतीय जनता पार्टी किंवा त्यांना मदत करणाऱ्या मित्रपक्षामध्ये सहभागी झाले. तर आपण या शिंदखेडा मतदारसंघामध्ये बी असलाच प्रकार काय चालू आहे, याबाबत आपलं मत काय? शिंदखेडे मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत जयकुमार रावळ हे नॉर्मल व्यक्तिमत्व नाही. हे एक अतिशय विकृत अशा प्रकारचा माणूस आहे. हा माणूस अतिशय गर्विष्ठ, अतिशय दुष्ट सूडबुद्धीचा, कमालीचा स्वार्थी भ्रष्टाचारी, पैसे कमवणारा, लोकांच्यावरती दादागिरी करणारा, स्वतःला राजे म्हणवणारा, सर्वसामान्य माणसाशी काही देणे घेणे नसलेला, मतदारसंघामध्ये कवडीचं 20 वर्षात विकास काम न केलेला, अशा प्रकारचा केवळ नशिबाच्या जोरावरती 20 वर्ष आमदार राहिलेला हा माणूस आहे. यामुळे या तालुक्याचं मतदारसंघाचं 50 वर्षाचं मागचं नुकसान झालेलं आहे. या माणसानं दादागिरीच्या जोरावरती या सरकारच्या मदतीनं, गृहमंत्र्याच्या मदतीनं खूप काही अत्याचार अनाचार केले आणि म्हणून त्यांना विरोध करावा, त्यांना दूर करावं याच्याकरता गेली 20 वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. यावर्षी 100% त्यांचा विरोध नक्की होईल. कारण हा विकास न करणारा दुष्ट माणूस परवडणारा नाही. प्रत्येक गावामध्ये याने अनेक खोट्या केसेस केल्या आहेत. माझ्यावरती 1918 पासून आजपर्यंत पॉक्सोसह 8 खोट्या केसेस केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या केसेसमध्ये काही केसेस कोर्टातून उडायला काही चालू आहेत. पण हा अन्याय आज ना उद्या लोकांना मनात शिरलेला आहे आणि त्याचं फळ त्याने यावेळेला भोगावं लागेल. नानासाहेब, 2019मध्ये आपण जेलमध्ये होता ज्यावेळी विधानसभा निवडणूक होती. त्यावेळी आपण जेलमध्ये असताना आपले बंधू, आपली मुलगी, या आपले कार्यकर्ते परिवार जे आपल्यावर प्रेम करतात, या सर्वांनी आपल्या बिल्डिंगवरती कमळ लावून भारतीय जनता पार्टीचं काम केलं. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? मी नगरपालिकेचा नगरसेवक नाही, नगरपालिकेचा अध्यक्ष नाही, नगरपालिकेचा सल्लागार नाही, नगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर नाही, नगरपालिकेशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. या नगरपालिकेनं 1907 पासून 1914पर्यंत या देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवून गरिबांच्यासाठी 4000 घरं बांधली. या घरबांधणीमध्ये भ्रष्टाचार झाला असा खोटा आरोप करून रावळनी त्याच्यामध्ये मला काही कारण नसताना अडकवलं. मला आश्चर्य वाटतं. जजला मी विचारलं होतं, उगले नावाचे जज होते, की साहेब माझा या घटनेशी काय संबंध येतो? पहिल्यांदा दोंड्याच्या नगरपालिकेनं ते त्यांना लिहून दिलं की आमच्याकडे भ्रष्टाचार झालेलाच नाही, आमचे तिन्ही रिपोर्ट, कॅगचे रिपोर्टसुद्धा क्लिअर आहे. तर मुळात भ्रष्टाचार झाले, अशा वेळेला भ्रष्टाचार झाला असं म्हणून नगरपालिकेचा ज्याचा संबंध नाही अशा माणसाला जेलमध्ये टाकण्यासाठी जामीन नाकारला, याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आणि नगरपालिका 1919च्या निवडणुकीत मी जेलमध्ये असावं, मी बाहेर नसावं, म्हणजे आपली निवडणूक क्लिअर होईल असं समजून हा सगळा बनाव त्यावेळेला जयकुमार रावळनं पोलिसांना हाताशी धरून केला होता. त्यावेळेला मी, माझा भाऊ डॉक्टर रवींद्र देशमुख आणि माझा सहकारी गुलाबसिंग सोनवणे, माजी अध्यक्ष, नगराध्यक्ष, यांनी आम्ही तिघांनी मिळून त्यावेळेला गृहमंत्री असलेले त्यावेळेचे फडणवीस यांच्यावरती औरंगाबाद हायकोर्टात केस केली होती भ्रष्टाचाराची, की त्यांनी पैसे घेऊन रावळांना जिल्हा त्यांच्या रावळ बँकेच्या अटकेपासून, गुन्ह्याच्या अटकेपासून वाचवला. त्यावेळेला मला भेटायला त्यावेळीचे DSP आणि ती जे केस सोडवण्यात आली त्यावेळी नेमकी सोडवण्यात आली होती 1919 साली,
तर त्यावेळेचे DSP आणि IG यांना माझ्याकडे गृहमंत्र्यांच्या ऑफिसनं पाठवलं, कोणी पाठवलं मला माहीत नाही, पण ते आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर ती केस मागे घेतली नाही आणि या निवडणुकीत मदत केली नाही तर 1906 ते 11 आणि 11 ते 16 या 2 नगरपालिकेच्या टर्ममध्ये तुमचे जे 35 नगरसेविका आहेत त्यांच्यावरती आम्ही जळगावच्या घरकुल केसप्रमाणे केसेस दाखल करू आणि त्याने आम्ही यांना 2-3 दिवसातच अटक करू. थोडक्यात जेलमध्ये टाकायची धमकी देऊन तुमच्या कार्यकर्त्यांना मजबूर केलं की रावळांचं काम. आणि ते केवळ कोरडी धमकी देत नव्हते, त्याने कृतीमध्ये ते केलं होतं, ते करीत होते संबंधित देशभर. आम्हाला खात्री होती आणि त्या 35 नगरसेवकामध्ये 12 नगरसेविका होत्या, त्याने अटक दिली असती. नेमकं त्यावेळेला जळगावच्या केसमधले नगरसेविका धुळेच्या जेलमध्ये अटकेमध्ये होते माझ्याबरोबर आणि म्हणून त्यावेळेला आम्हाला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. ती केस मागे घ्यावी लागली गृहमंत्र्यावरची आणि इथे त्यांना मदत करण्याचं कबूल करावं लागलं. पण मी त्यावेळेला सूचना केली की मी जेलमध्ये आहे, मी काही करायला मोकळा आहे, तुम्ही मात्र त्याचा प्रचार करा, पण तो वरचेवर करायचा, कोणी भाजपत जायचं नाही आणि आतून सर्वांना संदेश द्या की आम्हाला ब्लॅकमेलिंग केलं आहे. आणि म्हणून जरी त्याने त्यावेळेला वरती अंग घालवलं तरी या गावामध्ये आणि या 54 गावात जिथं माझा प्रभाव आहे तिथं आम्ही जास्त मतं रावळापेक्षा आमच्या माणसाला दिली. तर आम्ही प्रचार केला त्यावेळेला ही त्याच्या मागची ब्लॅकमेलिंगची परिस्थिती होती, आपण ध्यानात घ्या. त्यातून आम्ही मार्ग काढला. नानासाहेब, तुम्ही सांगितलं की गृहमंत्र्यांपासून आमदारांनी ज्या पद्धतीने दबावाने आणि खोट्या केसेसने अनेक नगरसेवक महिलांना COच्या यांना मध्ये टाकण्याचं जे केलं होतं ते कुठंतरी थांबावं आणि ह्या सर्व अन्याय अत्याचाराला बळी पडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही भूमिका घ्यायला लावली. हे जरी सत्य असलं पण या तालुक्यामध्ये एक विरोधी पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ठीक आहे, शिवसेना आत्ता जॉईन झाली, परंतु या पक्षाने विरोधकाची भूमिका शिंदखेडा मतदारसंघामध्ये निभावताना दिसलं नाही. याबद्दल आपलं मत काय? नाही, काय एकदा की जयकुमारला परिणामकारक विरोध हा फक्त इथं मीच या तालुक्यात करू शकतो. आणि आमच्यावरती अशी वेळ आली की 1918 साली पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये आमच्यावरती पॉक्सोची खोटी केस दाखल केली. मी, माझा भाऊ, माझा पुतण्या, माझ्या लहान महिलेवर बलात्काराचा 6 वर्षाच्या मुलीवर आम्ही 5 लोकांनी बलात्कार केला अशी खोटी केस दाखल केली. त्या दिवसापासून लोक घाबरले. आदिवासी समाजाचा नंदू सोडणे देखील आणि ठाकूर समाजाच्या हेडमिस्ट्रेस बाई बामरे मॅडम या सुद्धा होत्या. आणि मग ती केस कोर्टात चालली. 3 महिन्यात कोर्टानं आम्हाला निर्दोष सोडलं आणि पोलिसांनी खोटी केस केल्याबद्दल ठपका ठेवला. ज्या पोलिसांनी खोटी केस केली त्यांची 2-2 इन्क्रिमेंट्स आता नुकतीच डिपार्टमेंटनं कमी केली. त्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्यावरती भ्रष्टाचाराच्या 2-3-4 खोट्या केसेस केल्या. त्यांच्या संस्थेमधला आदिवासी, दलित एखादा हाताशी धरायचा नोकर खोटी केस करायची, पोलिसांनी अटक करायची, त्यांना गृहमंत्र्यांना फोन करायचा, यानं उचला. सगळ्या DSPनं मला सांगितलं की आमचा नाईलाज तुमच्यावरती खोट्या केसेस तर आम्ही करू शकतो. आणि या माझ्यासारख्यावर खोट्या केसेस केल्यामुळे तालुक्यातले कार्यकर्ते घाबरले आणि त्यामध्ये थोडाफार विरोध हा काँग्रेसचा, राष्ट्रवादीच्या पक्षाच्या लोकांना होता. त्यांना जरब बसली. एवढंच काय, पण माझ्यावर ज्याप्रमाणे त्यांनी खोट्या केसेस केल्या त्याप्रमाणे या गावातल्या अनेक कार्यकर्त्यांच्यावरती खोट्या केसेस केल्या. त्याच्यामध्ये पोलिसांचा नाईलाज आहे. पोलीस आम्हाला सांगतात, आम्हाला कळतं की हे खोटं आहे, पण आमच्यावर फार दबाव असल्यामुळे आम्ही नाईलाज होतो. आणि म्हणून या दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांनी हे जे पोलिसी सत्र अवलंबलं, ही जी दादागिरी केली, जी हुकुमशाही केली, ही जी हिटलरशाही आणली, यामुळे जो थोडाफार या तालुक्यामध्ये माझ्या साह्यानं जो विरोध होत होता काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, तो विरोध बंद झाला. पण मला याचं आणखी दुःख आहे, या काळामध्ये आम्हाला राज्य पातळीवरचे जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी संघटना आहे त्याच्याही नेत्याने आम्हाला पाहिजे तशी मदत त्यावेळेला केली नाही. आणि म्हणून त्यावेळेला हा सगळा विरोध काही काळपर्यंत थांबला. पण लोकांच्या मनात खदखद होती, लोकांना अन्याय दिसत होता आणि त्या अन्यायाला आता वाचा फुटली आहे. आणि या निवडणुकीत तो अन्याय उसळून येईल आणि जे कृत्य त्यांनी माझ्यावरती, या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्याच्यावरती खोट्या केसेस करून जो अन्याय केला आहे त्याचा बदला लोक त्याला या निवडणुकीत पराभव करून नक्की घेतील. नानासाहेब, आमदार जयकुमार रावळांनी जसं तुमच्यासारख्या एक माजी राज्यमंत्री एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीनं इतक्या खोट्या केसेस, हुशार व्यक्तीला, लढव्या व्यक्तीला जेरी सांगण्यासाठी इतक्या मोठ्या केसेस दाखल केल्या, एवढंच काय त्यांनी त्यांच्या नातेवाईक अनिता गिरासे असतील, राजू देशमुख असतील, त्यांच्यावर बी केल्या. हे तर समजा दूरचे नातेवाईक, तुम्ही थोडे विरोधक,
परंतु त्यांचे काकाश्री आणि मावशे असलेले बापूसाहेब रावळांना देखील त्रास दिला असं आम्हाला समजतं. त्याबाबत आपल्याला काय वाटतं? त्याच्याबद्दल मी आधीच आपल्याला सांगितलं की हा विकृत माणूस आहे आमदार, हा दुष्ट माणूस आहे, हा सूडबुद्धीचा माणूस आहे, हा नॉर्मल माणूसच नाही आहे. आणि हा याचा दूरचा संबंध, आता तो स्वतःला राधा म्हणतो, दोंडाचे की संस्थान नाही आहे समजलं ना, त्याने स्वतःचं संस्थान निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. पण तसं काय असेल तर हा डायरेक्ट औरंगजेबाचाच आपण भविष्य समजला पाहिजे. त्याने ज्याप्रमाणे बापाला तुरुंगात टाकलं, भावानं मारून टाकलं सत्तेकरता, तसं यानं स्वतःच्या सख्या चुलत्याला सुद्धा सोडलं नाही. मांसाही लागतात आणि त्याचे मावसेही लागतात. त्यानं खरा घोटाळा जो झाला आहे 18-19 कोटीचा रावळ बँकेमध्ये, ज्यानं त्याच्यावर केस सुरू आहे, त्याचा खरा सूत्रधार हा जयकुमार रावळ आहे. काही कारण नसताना बापूसाहेब रावळासारखे त्याचे निष्पाप चेअरमन त्या केसमध्ये अडकलेत. बाकीची अनेक लोक अडकलेत, अनेक व्यक्ती अडकलेल्या आहेत, व्यापारी डॉक्टर अडकले आहेत, काही मला अडकले आहेत. हे जे पाप आहे सगळं, त्याचे नातेवाईक, त्याच्या बहिणी. आता मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की रावळाचा, जयकुमारचा माझ्यावर जो राग आहे ना, त्याचं मुख्य कारण ही रावळ बँकेची केस आहे. 18-19 कोटी रुपये रात्रीतून मारून दिले हो त्या बँकेतून. जामीन नाही, तारण नाही, अर्ज नाही, काही नाही. आणि रिझर्व्ह बँकेने पकडलं, सरकारी ऑडिटरनं केस करा म्हणून जाहीर केलं. केस झाली, केस सुरू आहे, आता हायकोर्टात सुरू आहे, जिल्ह्याला सुरू आहे. त्या केसमध्ये ते 2-2, 5-5, 7-7 वर्ष मध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्या केसचा आणि इतर केसेसचा आधार घेऊन त्याने मला हा सगळा त्रास दिला, आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला. नानासाहेब, एक प्रश्न माझ्यासारख्यालाही भेडसावतो आणि पूर्ण तालुक्याला का जिल्ह्याला भेडसावत आहे की जयकुमार रावळ एक मंत्री होते आणि त्याच पिरियडमध्ये दादासाहेब रावळ, म्हणजे त्यांच्या आजोबाचं नाव असलेली बँक बंद पडते, अवायसण्यात जाते आणि ती देखील वाचू शकलं नाही. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, तर वाचेल कशी याने त्यावेळेला 2003-4 साली ही पैशाच्या अभावी, भांडवलाच्या अभावी आणि बँकेने ब्लॅकलिस्ट केल्यामुळे ही त्यांची जी स्टार्च फॅक्टरी आहे ही जवळपास बंद पडायला आली होती. ती वाचवण्यासाठी याने ते 28 कोटीचा घोटाळा केला आणि तो इतका स्वच्छ होता, त्याचे इतके पुरावे होते की त्याने खूप प्रयत्न केला सरकारी पातळीवरती, नाना प्रकारे सहकार खात्यावरती दडपण आणून केस दडपायचा प्रयत्न केला खरा. पण रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि साबदा म्हणून जे नाशिकला सरकारी ऑडिटर्स आहे त्याने ऐकलं नाही आणि म्हणून त्याच्यावरती ती केस आली. आजसुद्धा गेल्या 10-15 ही केस 2006 साली दाखल झाली. आज त्याला 18 वर्ष झाली. प्रत्येक पातळीवरती सरकारी वकिलांना, जजेसला, कोर्टाला पैसे देऊन लाखो रुपये खर्च करून सरकारचं दडपण आणून ती केस त्यांनी बाजूला ठेवली आहे. पण आज ना उद्या त्याला त्याचा जाब द्यावा लागेल. शेवटी न्याय आहेच आहे, सत्याचा शेवटी विजय होतो. नानासाहेब, आमदार जयकुमार रावळ मंत्री, आमदार, सर्व सत्ता मुख्यमंत्र्यांचे जवळचे म्हणून म्हटलं जातं, तर त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये काय विकास केला की दहशत माजवली, याबद्दल आपलं मत काय? अहो, हा तालुका महाराष्ट्रातल्या मूळच्या 86 दुष्काळी तालुक्यापैकी एक. या तालुक्यात 0 इरिगेशन होतं. या तालुक्यामध्ये माझ्या म्हणजे मी स्वतःच पुढाकार घेऊन नामदार रोहिदास पाटील आणि पवारसाहेब मुख्यमंत्री, नंतर जयंतराव पाटील, नंतर अजितदादा यांच्या मदतीनं सगळ्या इरिगेशनच्या योजना हाती घेतल्या आहेत. या तालुक्यातल्या 2.25 लाख एकर जमिनीपैकी 1.5 लाख एकर जमीन पाण्याखाली येणार होती. त्याची योजना 2002 पासून किंबहुना त्याच्या 1993-94 पासून मी आखल्या, त्याची अंमलबजावणीसुद्धा केली. या जयकुमारला हा प्रश्न माहीतसुद्धा नाही. या तालुक्यामध्ये खूप दुष्काळ आहे, खूप गरीब लोक आहेत, कृषीवरती उद्योग नाही आहेत, नोकऱ्या नाही, कारखानदारी नाही, यांनी फॅक्टऱ्या उघडू दिल्या नाही, त्यानं कुठलाही औद्योगिक विकास होऊ दिला नाही. पण जर शेतीला पाणी मिळालं तर त्याच्यावरती ॲग्रो इंडस्ट्री उभी होऊन या तालुक्याचा दुष्काळ आणि गरिबी मिटणार होती. त्या क्षेत्रात याचं शून्य काम आहे, शून्य. आता काय झालं, प्रत्येक काम जे आम्ही पूर्वीच्या लोकांनी केलेलं आहे, हा आता थापा मारतो की हे काम मी केलं, ते केलं. मी आपल्याला सांगतो आणि सिद्ध करून देईन. या तालुक्यातला दुष्काळ मिटवण्याकरता आज जी काही जामफळीची योजना सुरू आहे, तापीवरती जे बंधारे बांधलेले आहेत, आज अमरावती शेवळ्याचं जे काम थोडंफार झालं आहे, यात त्यानं काही काम केलं नाही. उलट गेल्या 20 वर्षामध्ये तापीवरून पाणी उचलून अमरावती आणि शेवाळ्यात डॅम भरून या भागात 30,000चं क्षेत्र वाढवायचं, तेही केलं नाही. शून्य विकास आहे. शेतीच्या कामात शून्य विकास, पाणीपुरवठ्याच्या कामात शून्य विकास, औद्योगिक विकास नाही, शिक्षणात विकास नाही.
नोकऱ्या नाही, फॅक्टऱ्या नाही, काही नाही. यानं केवळ स्वतःचं घर भरलं, भ्रष्टाचार केला. अरे पैशाकरता एक फॅक्टरी बंद करून टाकली स्वतःच्या चुलत्याची. आज जे 300-400-500 लोक कामावून घरी गेले, त्या चुलत्याला घरी बसून दिलं, त्यांची फॅक्टरी थोडक्यात हडपली. आणि मी आपल्याला मागशी सांगितल्याप्रमाणे याचं डायरेक्ट कनेक्शन असलं तर औरंगजेबाच्या प्रवृत्तीशी आहे. आणि म्हणून फक्त या 20 वर्षाच्या या सगळ्या सत्तेचा उपयोग त्यानं पैसा कमवणं, सत्ता कमवणं याच्यापैकी शून्य केलं आहे. हे मी केव्हाही त्यांच्याबरोबरसुद्धा जर त्यांची तयारी असेल तर मी जाहीरपणे व्यासपीठावरती कागदपत्र घेऊन त्यांची पापं मांडायला तयार आहे. त्यांनी या मतदारसंघाचा कवडीचा विकास केला नाही हे देखील मी त्यांच्यासमोर, जनतेसमोर कुठेही सार्वजनिक ठिकाणी सिद्ध करायला तयार आहे. थोडक्यात जयकुमार रावळाने शिंदखेडा मतदारसंघामध्ये विकास न करता दहशतवादच माचवला असं आपल्याला म्हणायचं आहे का? सत्ता टिकवण्यासाठी पूर्ण दहशतवाद आणि संपत्ती मिळवण्यासाठी सगळ्या नाना प्रकारच्या लोकांना प्रलोभन देऊन त्यांनी इथं एक खोट्या कॉन्ट्रॅक्टरची, बेशरम कॉन्ट्रॅक्टरची, भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरची फळीच एक उभी करून दिलेली आहे. ती पैशांची फळी आणि हा दहशतवाद, पोलिसांची मदत, गृहखात्याची मदत, यामुळे आपली सत्ता कायम राहावी, आपली पापं झाकावीत अशा प्रकारचे त्याने कायम प्रयत्न केलेला आहे. उघड लोकांना दम देतो की मी या गावचा राजा आहे, गावात राहायचं असेल माझ्या मर्जीनं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला पत्रकारांना सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्याकडे प्रूफ मागा की ते राजा आहेत. 550 संस्थानं जी 1969 साली इंदिराजींनी रद्द केली त्यांच्यात याचं नाव नाही आहे. गावगावचे पाटील, राऊळ, तलाठी आहेत, तहसीलदार, कुलकर्णी आहेत. तशा प्रकारचे त्यावेळेला मोगलांच्या बाजूने शेतकऱ्यापासून कर गोळा करून मोगल सरकारला द्यायचं काम करीत होते. याच्यापेक्षा यांना काही दुसरं महत्त्व नाही आहे. थोडक्यात त्यांचे पूर्वज जसे मोगलांकडनं शेतसाठी शेतसारा लोकांकडनं वसुली करत होते, तोच वसुलीचे प्रमाण ते स्वतः करत आहेत मतदारसंघात असंच म्हणायचं का? आता स्वतः करता नाना प्रकारे सरकारी योजनांचा भ्रष्टाचार, त्या सारंगखेड्यामध्ये जहाज फेटीचे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार, त्याच्या डिपार्टमेंटनं त्याच्याविरुद्ध अनेक प्रकारचे आरोप केलेले आहेत. हे काही एक चोरी कागदोपत्री असल्यामुळे चुकणार नाही. आणि जयकुमार रावळ हे पुढच्या 2-4-5 वर्षामध्ये 5-10 वर्षाकरता जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत हे तुम्हाला कळून येईल. आणि त्यातून वाचण्यासाठी शेवटची धडपड म्हणजे ती प्रचंड दादागिरी, पोलिसांची मदत घेऊन आमच्यावरती खोट्या केसेस करणं, दाग दाखवणं, हे सगळं चाललेलं आहे. आपण आता कुठे फार काळ टिकत नाही. आपण म्हणतो रावणाचं राज्यसुद्धा शेवटी संपलं. तसं या पुढच्या 20 तारखेला त्यांचा पराभव होईल आणि मग त्याचे सगळे रंगढंग जाऊन त्यांचं खरं स्वरूप येईल आणि त्यांना या सगळ्या अन्यायाचा, अत्याचाराचा जाब हा लोकांना द्यावा लागेल. नानासाहेब, एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे, 2019मध्ये आपण जेलमध्ये असताना आपण अनेक कार्यकर्त्यांना सांगितलं की जयकुमार रावळांचं काम करा किंवा प्रवेश करा असं ज्ञानेश्वर भांबरे जे तुमचे राईट हँड होते, विक्रम पाटील होते, बाकीचे तर परत तुमच्या दारणात आली. परंतु आज देखील बाकीचे काही त्यांच्या दारणात आहेत, तर काही जरी आज बाजूला झाले असले ते सांगतात की नानासाहेब देशमुखांनीच आम्हाला पाठवलं होतं. याबद्दल तुमचं मत काय? खास करून आबासाहेब ज्ञानेश्वर भांबरे आणि विक्रम पाटील यांच्याबद्दल. मी त्यावेळेला डॉक्टर बापूला आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही सिंदखेडा तालुका विकास समिती नावाची समिती जाहीर करा. या समितीतर्फे तुम्ही भाजपला मदत करता असं सांगा. तुम्ही कोणीही भाजप पक्षात प्रवेश करायचा नाही. त्याप्रमाणे माझ्या भावासह कोणीही प्रवेश केलेला नाही. ज्ञानेश्वर भांबरे स्वयंभू पुढारी आहेत, त्यांचा निर्णय ते घेतात. त्यांना मी कधीच सांगितलं नाही की तुम्ही भाजपमध्ये जा आणि तुम्ही ते कोणकोणत्या पक्षात जातात त्यांचं त्यांना माहिती. ते मला कधी त्यांनी सल्ला विचारला पण नाही. गेल्या 25 वर्षापासून त्यांचं रायकर स्वतंत्र आहे, मी त्याला जबाबदार नाही, तेही मला जबाबदार नाही आहेत. आणि बाकीचे कोणीही प्रवेश केला नाही. ज्ञानेश्वर भांबरे सोडले. विक्रम पाटील तर त्यांच्या काही खाजगी अडचणीकरता जयकुमारकडे आहेत. त्यांना पक्षाचं काही पडलं नाही. विक्रम पाटलांनी कधीच पक्षाचं राजकारण केलेलं नाही. त्यांचं राजकारण स्वतःच्या सोयीकरता असतं. म्हणून मला सांगणं की मी सांगितलं कोणाला भाजपत जा, माझ्या एकही कार्यकर्ता संबंधित तालुक्यामध्ये भाजपमध्ये त्यावेळेला गेलेला नाही. त्याने त्यांना बाहेरूनच मदत केली, ती सुद्धा वरपांगी केली. लोकांनी मतदान करायचं तेच केलं. नानासाहेब, सर्वात महत्त्वाचं आता 20 तारखेला निवडणूक आहे, 23 तारखेला निकाल आहे. महाविकास आघाडीतर्फे श्याम सनेर, संदीप बेडशे, कामराज भाऊसाहेब, जुईताई आणि त्याच्यानंतर हेमंत साळुंके इच्छुक आहे. आता याच्यापैकी ज्याला उमेदवार मिळेल, परंतु इतर काही बंडखोरी करतील का, याबाबत आपलं मत काय? मला असं वाटतं की शक्यतो बंडखोरी कोणी करणार नाही. कारण अनेक वेळेला ही चर्चा झाली. म्हणजे
ज्ञानेश्वर भांबरे सोडून बाकीचे जे लोक आहेत सगळे, श्याम सेनेर आहेत, संदीप आहे, हेमलता शितोळे आहेत, कामराज भाऊसाहेब आहेत, सगळी साळुंके आहेत, या सर्वांनी 2-2, 3-3 बैठकात आणि परत जाहीरपणे अनेक गावामध्ये आता ज्या रॅली निघत आहेत, यात्रा निघत आहेत, त्याच्या लोकांना समोर सांगितलं आहे की ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्याकरता आम्ही सगळेजण खपू, आम्ही प्रयत्न करू. यात फक्त ज्ञानेश्वर भांबरे याच्या चित्रात नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणीही विरोध करणार नाही. अर्थात उमेदवारी नाही मिळेल ते बाकीचे नाराज होतील, 2-4 दिवस प्रत्येकजण नाराज होतो आणि ते स्वाभाविक आहे, मनुष्य स्वभावाला धरून आहे. पण शेवटी सगळेच्या सगळे जयकुमारला बाजूला करण्यासाठी एकजुटीनं कामाला लागतील याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. नानासाहेबांनी आपल्या न्यूज पोलीस रिपोर्टरच्या मुलाखतीमध्ये दिलखुलासपणे सांगितलं की थोडक्यात विकासाचे कामं न करता फक्त दहशतवाद माजवलं आणि आता महाविकास आघाडीचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ते भूमिका घेतील. ज्ञानेश्वर भांबरे अपवाद वगळता इतर कोणीही बंडखोरी करणार नाही. आणि नानासाहेबांचे कार्यकर्ते काही वेळा रावळांचं काम करत होती, त्यांना देखील अंकुश करण्याचं काम नानासाहेब करतील. कारण की त्यांना अन्याय अत्याचार गाळायच्यासाठी काही आपले लोक जे चुकत असतील त्यांना पुनश्च सांगून की हा अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी खंबीरपणे उभं राहावं लागेल. ही भूमिका आदरणीय नानासाहेब महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नात्याने घेतलेली आहे. पाहू या निवडणुकीमध्ये डॉक्टर नानासाहेब हेमंत देशमुखासोबत कोण कोण राहतं आणि त्याचा विचार की ही हुकुमशाही दहशतवाद मिटवण्यासाठी किती यशस्वी होतात हे येणाऱ्या काळात दिसेल. आपण पाहतात न्यूज पोलीस रिपोर्टर. न्यूज पोलीस रिपोर्टरला सबस्क्राईब करा, लाईक करा.